सध्या राज्यात तापमान वाढताना दिसतंय, त्यामुळे आता आरोग्यावरही परिणाम होताना दिसतोय, प्राण्यांवर परिणाम होताना दिसतोय, शेतीवर परिणाम होताना दिसतोय। आता असह्य उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे। मान्सून 15 जून पासून सक्रिय होणार असल्याची माहिती मिळते, तशी हवामान खात्याने असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सध्या राज्यात तापमान वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता याचा फटका आरोग्यावरही होताना दिसतोय, त्याचबरोबर प्राण्यांवरही याचा परिणाम होताना दिसतोय, शेती पिकांवर परिणाम होताना दिसतोय। तर मराठवाड्याला याचा फटका पडताना जास्त दिसतोय, कारण तिथे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। आता असह्य उकाड्यापासून लवकरच सुटका मिळणार आहे। तर आपल्यासोबत हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। होसाळीकर सर, तुमचं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत। माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो पोहोचतोय मॅडम। सध्या तापमान वाढलेलं दिसतंय राज्यात, त्यामुळे याचा फटका कुठेतरी आरोग्यावरही होताना दिसतोय। आता असंही उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे। मान्सून 15 जून पासून सक्रिय होणार असल्याची माहिती मिळतेय, तर या संदर्भात आपली माहिती। भारतीय हवामान विभागाने जे पूर्वानुमान दिलंय मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार, त्याच्यासाठी आज सकाळच्याच बुलेटिन प्रमाणे आम्ही असं म्हटलंय की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता जास्त आहे। आणि गेल्या 24 ते 28 तासामध्ये केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी 15 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे। महाराष्ट्र राज्याबद्दल किंवा मुंबईबद्दल मान्सून कधी दाखल होणार आहे अशा प्रकारची कुठलंही विधान हवामान विभागाने केलेलं नाहीये। जी 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 धन्यवाद होसाळीकर सर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी, या विश्लेषणासाठी।